बाजारामध्ये मिळणारे व्हाईट एग्स म्हणजेच पांढऱ्या अंड्यांबद्दल जे ऐकलं, जे पाहिलं त्यामुळे मला खूपच धक्का बसलाय. यूट्यूबच्या एका ट्रस्टिफाईड चॅनलवर एक व्हिडिओ बघितला, ज्यामध्ये अंड्यांची लाईव्ह टेस्टिंग करण्यात आली. आलेल्या रिपोर्टमध्ये सर्व काही ठीक होतं, जसं की अंड्यांमध्ये असलेलं प्रोटीन, कार्ब्स, फॅट, पेस्टिसाईडचे प्रमाण, अँटीबायोटिकचे प्रमाण आणि हेवी मेटल्सचे प्रमाण हे सर्व काही ठीक होतं. आता तुम्ही म्हणाल सर्व नॉर्मल तर होतं, मग प्रॉब्लेम तरी काय आहे? तर त्या रिपोर्टमधली सर्वात जास्त धक्का देणारी गोष्ट म्हणजे AOZ हे केमिकल, जे की कार्सिनोजेनिक आहे. सरळ शब्दामध्ये सांगायचे झालं, शरीरामध्ये कॅन्सर उत्पन्न करणारे हे केमिकल आहे. हे केमिकल एवढं खतरनाक आहे की ते ग्लोबली बॅन आहे. म्हणजेच जगातील सर्व देशांमध्ये यावर बंदी आहे. हो, भारतामध्ये सुद्धा या केमिकलवर बंदी आहे. हे केमिकल शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती खराब करू शकते, इनफर्टिलिटी म्हणजेच वेंधत्व देऊ शकतं आणि इतकंच नाही तर अगदी तुमच्या शरीरातील DNA सुद्धा खराब करू शकतं. तुम्ही म्हणाल मग हे मिळालं तरी कसं? तर आता आपला कायदा आणि सुव्यवस्था याबद्दल काय बोलायचं ते तर तुम्ही जाणताच. मी आणि माझं कुटुंब तर शाकाहारी आहे, पण त्यांचं काय? जे लोक एगिटेरियन आहेत म्हणजेच मांसाहार करत नाहीत, नुसतं अंडी खातात, जवळपास 40 ते 50% जेवण हे त्यांचं अंड्यांनी बनलेलं असतं. त्याचप्रमाणे त्यांचं काय? जे लोक आपल्या मुलांना निरोगी आणि सुदृढ बनवण्यासाठी अंडी खाऊ घालतात, ते जणू आपल्या मुलांना स्वतःच्या हाताने कॅन्सर गिफ्ट म्हणून देत आहेत. मग यावर उपाय तरी काय? यावर एकच उपाय आहे. एकतर तुम्ही शाकाहारी बना, नाहीतर अंडी खायचीच असतील तर आपल्या ओळखीतील किंवा खात्रीच्या लोकांकडून अंडी विकत घ्या. त्यातही पांढऱ्या अंड्यांपेक्षा देशी गावरान अंडी हे उत्तम आहेत. स्वतःची आणि आपल्या मुलांची काळजी घ्या. आणि हो, हा व्हिडिओ आपल्या स्वकीयांना जरूर शेअर करा, जेणेकरून ते आणि त्यांची मुलं या कॅन्सरकारक अंड्यांपासून दूर राहतील.